नमस्कार. वैष्णव वास्तुज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. म्हणून प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवी नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. नवरात्र म्हणजे 9 दिवस किंवा 9 माळा अशी समजूत आहे. परंतु क्वचित 8 किंवा 10 दिवससुद्धा नवरात्रात येतात. नवरात्र म्हणजे 9 दिवसांचा कुलाचार नसून आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत केले जाणारे कर्म म्हणजे नवरात्र. असा नवरात्र या शब्दाचा अर्थ धर्मसिंधू ग्रंथात दिलेला आहे. त्यामुळे त्यात दिवस किती आहेत याला महत्त्व नाही. यावर्षी शारदीय नवरात्र 3 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे. घटस्थापनेची वेळ ही सूर्योदयापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आहे. उपवास, वरुण वेदिका, देवता स्थापना, मालाबंधन, अखंड दीप प्रज्वलन ही नवरात्रीची प्रमुख अंगे आहेत. प्रांतनिहाय यात भिन्नता आढळून येते. आपापल्या कुलाचाराप्रमाणे कुलधर्म करावा. घटस्थापना करताना वेदिकेसाठी शेतातील काळी माती आणून एका पत्रावळीवर बोटाचे उभे 1 पेर उंच आणि वीटभर लांबी रुंदीचा सपाट ढीग करून 1 मूठभर धान्य त्यात पेरावे. हे धान्य हळदीच्या पाण्यात रंगवून घ्यावे व त्यात पेरावे. सप्तधान्य पेरताना सप्तधान्यभ्यो नमः हा मंत्र म्हणावा. त्यानंतर पर्जन्याय नमः हा मंत्र म्हणून त्यावर पाणी शिंपडावे. नंतर घटाची स्थापना करावी व षोडशोपचारे पूजा करावी. नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी. तेलाची जोडवात 1 वीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी. नवरात्र काळात नंदादीप अखंड तेवत असावा. तेल संपल्यामुळे अथवा काजळी झटकताना नंदादीप शांत झाल्यास कुलदेवतेचा 108 किंवा 1000 जप करावा किंवा विष्णू सहस्रनाम वाचावे. दररोज मालाबंधन करावे. नवरात्र व्रताचे प्रकार आहेत. प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र व्रत. प्रतिपदा ते सप्तमी सप्तरात्रिक व्रत. पंचमी ते नवमी पंचरात्रिक व्रत आणि सप्तमी ते नवमी त्रिरात्रिक व्रत. नवरात्र काळात पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध करतात. पंचमीस ललिता पंचमी म्हणजेच उपांग ललिता व्रत करतात. षष्ठी ते नवमी सरस्वती आवाहन, सरस्वती पूजन आणि सरस्वती विसर्जन असे विधी करतात. नवमी तिथीला म्हणजेच खंडे नवमीच्या दिवशी प्रांतानुसार कुळाचार केला जातो. देवी भागवतात सांगितल्याप्रमाणे नवरात्रात प्रत्येक वारी देवीस नैवेद्य दाखवावा. गुरुवारी खडी साखर, शुक्रवारी साखर, शनिवारी गाईचे तूप, रविवारी पायस, सोमवारी गाईचे तूप, मंगळवारी केळी आणि बुधवारी लोणी. तसेच नवरात्रात कुंकुमार्चन व कुमारिका पूजन हे महत्त्वाचे विधी आहेत. दररोज 1 किंवा 9 दिवशी 9 कुमारिकांची पूजा करतात. कुमारिका ही वय वर्ष 2 ते 10 वर्षापर्यंतचीच असावी असे शास्त्र आहे. नवरात्र काळात देवीतत्व जागृत असल्याने कुंकुमार्चन केल्याने ते सिद्ध होते. आई भगवतीला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तिचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कुंकुमार्चन करावे. नवरात्रात शक्तीची उपासना अधिक लाभदायक ठरते. त्यामुळे या काळात आपल्या कुलदेवीचे दर्शन अवश्य घ्यावे. तसेच प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र वाचन, महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र, रामरक्षा, देव्यपराध स्तोत्र अशा स्तोत्रांचे यथाशक्ती पठण करावे. अशा प्रकारे देवीची आराधना या नवरात्र काळात करावी. या काळात अशौच सोयरसूतक असेल तर ज्या दिवशी अशौच संपेल
तेथून पुढे नवमीपर्यंत मिळतील तितके दिवस हा कुलधर्म करावा. नवरात्र उत्सवात हल्ली साड्यांच्या रंगांचा जास्त विचार केला जातो. याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. साड्या आणि नवरात्र यांचा काहीही संबंध नाही. आई जगदंबेला जागृत करण्यासाठी तिची मनोभावे उपासना करावी. प्रत्येक स्त्रीमध्ये शक्तितत्व असते. ते जागृत करण्यासाठी या काळात उपासना महत्त्वाची ठरेल. त्यामुळे इतर गोष्टींना महत्त्व न देता या काळात जास्तीत जास्त जगदंबेचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत याकडेच आपला कल असला पाहिजे. नवरात्रोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.